नमस्कार. परीस फाउंडेशनच्या या खास भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. अच्छा, कधी झालंय असं की मस्त झोप लागायला लागली आहे आणि अचानक असं वाटतं की आपण कुठल्या तरी उंच इमारतीवरून किंवा दरीत पडतोय आणि एकदम जचकून जाग येते. जर आपल्यासोबतही असं होत असेल तर हा भाग नक्की बघा, कारण हा आपल्याच मेंदूचा एक असा खेळ आहे जो खरं तर आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. चला जरा इमॅजिन करूया. दिवसभराचा थकवा आहे, आपण आता छान झोपणार आहोत, आपलं शरीर एकदम रिलॅक्स होत आहे आणि तेवढ्यातच तो झटका बसतो, नाही का? हृदयाची धडधड वाढते, श्वास एकदम फास्ट होतो आणि आपण घाबरून आजूबाजूला बघतो की अरे, आपण बेडवरच आहोत ना, सुरक्षित आहोत ना? हो, हे खूप कॉमन आहे, पण तितकंच घाबरवणारही आहे. अगदी. पर अजिबात घाबरू नका. ह्यामागे ना कोणती अदृश्य शक्ती आहे ना, हे काहीतरी वाईट घडणार असल्याचं लक्षण आहे. हा तर आपल्याच मेंदूचा एक छोटासा म्हणूया की गैरसमज आहे. चला, ह्यामागचं सायन्स काय आहे ना, ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर होतं काय की मेंदूच्या या अशा विचित्र वाटणाऱ्या वागण्याला एक पक्कं शास्त्रीय कारण आहे. आणि हो, सायकोलॉजीमध्ये याला एक खास नाव सुद्धा आहे. याला म्हणतात हिप्निक जर्क किंवा स्लीप स्टार्ट असंही म्हणतात. म्हणजे काय तर अगदी सोपं आहे. झोप लागण्याच्या प्रोसेसमध्ये असताना आपल्या मसल्सना म्हणजे स्नायूंना बसणारा हा एक अचानक झटका असतो. आता याला एक नाव आहे हे ऐकूनच जरा बरं वाटलं असेल, हो ना? मग आपल्या मेंदूमध्ये नेमकं असं काय होतं बघा. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले मसल्स हळूहळू रिलॅक्स होतात. पण कधीकधी काय होतं, खूप थकवा किंवा टेन्शन असेल ना, तर हे मसल्स अपेक्षेपेक्षा खूपच फास्ट रिलॅक्स होतात आणि इथेच आपल्या मेंदूचा गोंधळ होतो. त्याला वाटते की अरे छा, शरीराचा बॅलन्स गेला, आपण कुठून तरी खाली पडतोय. आणि मग काय, आपल्याला वाचवण्यासाठी तो मसल्सना एक छोटासा इमर्जन्सी इलेक्ट्रिक शॉक देतो आणि तोच असतो तो झटका. अच्छा, पण मेंदूचा असा गोंधळ का होतो? म्हणजे याची काही खास कारणं आहेत का? हो, नक्कीच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं फक्त आपल्यासोबतच होतंय असं नाहीये. युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडोच्या एका स्टडीनुसार जगातले तब्बल 70% लोक, हो 70% लोक आयुष्यात कधी ना कधी हा अनुभव घेतातच. यामागे ना 2 मेन थिअरीज आहेत. पहिली आहे उत्क्रांतीची, म्हणजे आपले पूर्वज जे झाडांवर झोपायचे त्यांच्यासाठी मसल्स रिलॅक्स होणं म्हणजे खाली पडण्याचा धोका. तर तेव्हापासून मेंदूची ही अलार्म सिस्टम अजूनही आपल्यात चालू आहे. आणि दुसरी थिअरी जोडलेली आहे आपल्या आजच्या लाईफस्टाईलशी, ज्यामुळे आपला मेंदू गरजेपेक्षा जास्तच ॲक्टिव्ह राहतो. आणि इंडियन सोसायटी फॉर स्लीप रिसर्च तर म्हणते की विशेषतः आपल्याकडे भारतात रात्री उशिरापर्यंत चहा, कॉफी पिण्याची सवय, अपुरी झोप आणि परीक्षेचं किंवा ऑफिसचं टेन्शन ही सगळी हिप्निक जर्कची मुख्य कारणं झाली आहेत. म्हणजे हे झटके धोकादायक नाहीत हे तर कळलं, पण यामुळे झोपमोड तर होतेच. तर मग हे टाळण्यासाठी किंवा कमीत कमी करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत का? हो, आहेत ना. अगदी सोपे उपाय आहेत. सगळ्यात पहिला उपाय, कॅफीनवर कंट्रोल ठेवा. म्हणजे शक्यतो दुपारी 4 नंतर चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स घेऊ नका. यामुळे काय होईल की आपली नर्वस सिस्टीम शांत राहील आणि मेंदूचा उगाच गोंधळ उडणार नाही. बरोबर. दुसरा उपाय आहे स्ट्रेस कमी करणं. झोपण्याआधी फक्त 5 मिनिटं डीप ब्रीथिंग म्हणजे दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा. किंवा कोमट पाण्याने अंघोळ केली तरी चालेल. या छोट्याशा गोष्टींनी आपले मसल्स हळूहळू रिलॅक्स होतात आणि मेंदूला तो चुकीचा सिग्नल जात नाही. आणि तिसरी टीप आपल्या खाण्यापिण्याशी संबंधित आहे. कधीकधी शरीरात मॅग्नेशियम कमी असेल ना, तरीही मसल्समध्ये असे अचानक झटके येऊ शकतात. त्यासाठी झोपण्यापूर्वी एखादं केळं खाणं किंवा 1 कप गरम दूध पिणं खूप फायद्याचं ठरू शकतं. तर मग या सगळ्या माहितीमधून आपल्याला काय समजलं? अगदी सोपं आहे. झोपेत बसणारा तो धक्का किंवा पडल्यासारखं वाटणं हे अजिबात धोकादायक नाहीये. हा फक्त आपल्या काळजीवाहू मेंदूचा एक छोटासा गैरसमज आहे, बस. बरोबर. त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा असा झटका बसेल ना, तेव्हा घाबरू नका. उलट एक छोटीशी स्माईल द्या आणि मनातल्या मनात आपल्या मेंदूला सांगा, थँक्यू, काळजी घेतल्याबद्दल आभारी आहे, पण मी बेडवरच आहे, झाडावर नाही. तर हे आहेत आपल्याच मेंदूचे काही मजेशीर खेळ. आपल्या मनातही आरोग्याविषयी असे काही प्रश्न असतील तर डॉक्टर अजित पाटील यांच्याशी नक्की संपर्क साधा. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.